नमस्कार. सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मनपूर्वक स्वागत. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसनासाठी मागील व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत संकल्पना बघितली आहे. आज आपण गणित विषयासाठी स्तर क्रमांक 27 मधील स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बिनहाच्याची वजाबाकी स्तर साध्य करण्यासाठी शिक्षकांना येणाऱ्या समस्या व उपाय बघूया. सर्वप्रथम जी समस्या उद्भवते ती म्हणजे स्तंभ मांडणी होय. तसेच अजून एक समस्या आहे आणि ती म्हणजे जोडणी व वजाबाकीचा गोंधळ करणे होय. अजून एक समस्या या ठिकाणी दिली आहे ती म्हणजे दशक व एकक घरात संख्या लेखनात विद्यार्थ्यांकडून चुका होत आहेत. अशा अजून काही समस्या आहेत, पण या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 2 समस्यांविषयी बघणार आहोत. स्तंभ मांडणी ही वजाबाकी करताना येणाऱ्या अडचणीतील मुख्य समस्या आहे आणि आपण या समस्येकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यांना गणित दिल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची गणिताची मांडणी बघावी. तुमच्या समोरील स्लाइडमध्ये एक उदाहरण दिले आहे. या उदाहरणावरून लक्षात आले असेलच की पहिल्या संख्येच्या एककाच्या अंकाच्या खाली दुसऱ्या संख्येच्या एकक संख्या मांडलेली नाही. ही विद्यार्थ्यांकडून झालेली चूक आहे आणि याच पद्धतीने विद्यार्थी वजाबाकी करतील. या संबंधीची विद्यार्थ्यांनी केलेली चुकीची मांडणी शेजारील वहीच्या पानाच्या चित्रात दिसत आहे. म्हणून प्रत्येक शिक्षकाने उदाहरण देऊन त्यांची मांडणी पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांकडून करून घ्यायला हवी. एकदा सराव झाला की मग विद्यार्थ्यांचे कायमचे लक्षात राहील. तरी यासाठी सराव होणे आवश्यक आहे. उपक्रम घेत असताना अंक स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे एकाखाली एकच आला पाहिजे. ज्यावेळेस विद्यार्थी अंक लेखन करतात त्यावेळेस अंक हा असा एकाखाली एकच लेखन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. हे वजाबाकी सोडवताना अत्यंत महत्त्वाचे आहे. अंक एकाखाली एक लिहिण्याची सवय लागण्यासाठी चौकटीचा वहीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांना वजाबाकीचे उदाहरण सोडवण्यासाठी चौकटीच्या वहीचा वापर करण्यास सांगावे. चौकटी वहीमुळे एकाखालील एक अंक लिहिण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते. आपण इयत्ता 1ली 2रीसाठी चौकटी वह्यांचा वापर करतोच, पण त्यापुढील इयत्तेसाठी म्हणजेच 3री ते 5वीच्या वर्गासाठी देखील गणित विषयासाठी चौकटी वहीचा वापर करून मांडणी केली पाहिजे. त्यासाठी आपण उपक्रम बघूया. अंक बरोबर आपल्या स्थानाप्रमाणे लिहिता यावा म्हणून एक उपक्रम घेऊ शकतो. यात प्रत्येक विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. एक अंक कार्ड आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि ते विद्यार्थ्यांनी उचलल्यानंतर शेजारील चित्रात दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्याने आपल्या हातातील अंक कार्ड घेऊन वजाबाकीच्या उदाहरणाप्रमाणे एकाखाली एक मांडावे. त्यानंतर विद्यार्थ्याने तेच अंक कार्ड शिक्षकांनी सोडवायला दिलेल्या उदाहरणातील स्थानिक किमतीप्रमाणे प्रथम मांडून मग वजाबाकी करण्यास सांगावे. अशा पद्धतीने सराव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना चौकटीत उदाहरणे सोडवण्यास द्यावे. आपण शेजारील स्लाइडमध्ये बघू शकता. पहिल्या संख्येतील 6 या एककाखाली दुसऱ्या संख्येतील 1 ही एकक संख्या विद्यार्थी अचूक लिहू शकतो. त्यामुळे स्तंभ मांडणी ही समस्या दूर होण्यास मदत होते. या गणितात त्याने एकक स्थानातील अंकाची वजाबाकी बरोबर केली आहे, पण दशक स्थानची वजाबाकी करण्यास चूक केली आहे. यासाठी वजाबाकी करताना प्रत्येक स्थानातील अंकांची वजाबाकीच करायची असते हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने आपण अनेक उपक्रम घेऊ शकतो आणि सरावाने स्तंभ जोडणी ही समस्या आपण दूर करू शकतो. शेजारील उदाहरणातून लक्षात येईल की विद्यार्थी वजाबाकी करताना काय चूक करत आहेत. आता आपण पुढील समस्या बघूया. बिनहाच्याची वजाबाकी हा स्तर गाठण्यासाठी येणाऱ्या समस्येमध्ये अजून एक अडचण म्हणजे जोडणी व वजाबाकीचा होणारा गोंधळ होय. त्यामुळे हाच्याची वजाबाकी करतानाही विद्यार्थी गोंधळतात. विद्यार्थी बऱ्याच वेळेस वजाबाकीचा योग्य अर्थ न समजल्याने वजाबाकी म्हणजे काढून टाकण्याऐवजी एकत्र करून मोकळे होतात. शेजारी आपण बघू शकतो एकक स्थानातील 5 आणि 1 यांची वजाबाकी करण्याऐवजी विद्यार्थ्याने बेरीज केलेली आहे आणि उत्तर 6 लिहिलेले आहे. तसेच दशक स्थानातील अंकांची देखील बेरीज केली आहे आणि उत्तर 8 काढले आहे. आता आपण बघूया वजाबाकीसाठी आवश्यक असणारे काही शब्द. यासाठीच काय करावे लागेल. विद्यार्थ्यांना वजाबाकी म्हणजे कमी करणे, वजा करणे, तसेच काढून टाकणे, देऊन टाकणे, फरक, कितीने कमी केले, कितीने उरले,
किती शिल्लक राहिले, आपल्याला विद्यार्थ्यांकडून हे शब्द सतत बोलून घ्यावे लागतील. तसेच वजाबाकीचे चिन्ह व समोरील शब्दांचा समन्वय साधून द्यावा लागेल. जोपर्यंत आपण विविध चित्रांचा वापर करतो तोपर्यंत विद्यार्थी सहजपणे वजाबाकी करतात. पण जर त्याला वरील शब्द समजले असतील तर विद्यार्थी चित्र नसताना देखील वजाबाकी करू शकतो. बिनहाच्याची वजाबाकी करताना वजाबाकीशी संदर्भित शब्द वापरल्याने येणाऱ्या अडचणी दूर झाल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यास हाच्याची वजाबाकी करणे हे विद्यार्थ्यांना सोपे जाईल. बिनहाच्याची वजाबाकी स्तर गाठण्यात अजून काही समस्या येतात. त्यात अजून एक म्हणजे 2 अंकी संख्यांची वजाबाकी करताना दशक व एकक घरात संख्या लेखनात होणाऱ्या चुका होय. शेजारील स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी दशक आणि एकक स्थानच्या संख्यांमध्ये लिहिताना चुका करतो. 4 आणि 2 याऐवजी त्याने 2चे स्थान बदललेले आहे. म्हणून स्तंभ मांडणीचा सराव होणे व वजाबाकी संदर्भातील शब्दांचा सराव होणे गरजेचे आहे. स्लाइडमधील वजाबाकी संदर्भातील शब्द सराव करून घेतल्यास बऱ्याच समस्या सोडवण्यास मदत होईल व गणित विषयासाठी स्तर क्रमांक 27 मधील स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बिनहाच्याची वजाबाकी स्तर साध्य होण्यास सोपे जाईल व विद्यार्थी स्तर 27 नक्कीच गाठतील. अजून काही समस्या आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.